राजकारणात परमार्थ वाढला तरी चालेल, काय हरकत नाही. राजकारणात परमार्थ घ्यावा, नक्की घ्यावा. राजकारणात माणसानं परमार्थ वाढावा. राजकारणी माणसाने परमार्थिक असलं तरी चालतं. राजकारणात का परमार्थ त्यांनी कितीही कोट्यवधीपटीचा वाढवावा, राजकारणात परमार्थ करावा, पण परमार्थात मात्र राजकारण करू नये. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. राम कृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण. हरी एक हरिनाम सार जिव्हाया नामाची, उपमा त्या दैवाची कोणवानी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. योऽन्तः प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधरः स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, पुराणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यं जगद्व्यापिनी, वीणा पुस्तकधारिणीमभयदां. जाड्यांधकारापहा हसते स्फाटिकमालिकां, विदधति पद्मासनिन संस्थितां. वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदा. पाण्डुरङ्गा करो प्रथमा, पाण्डुरङ्गा करो प्रथमा, पाण्डुरङ्गा करो प्रथमा. नमः श्री त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. आत्मरूप गणेशु केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जान. एका वंदित से चरण, सद्गुरूंचे आदरे. शरण शरण एक शरण शरण एक
शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू न दोष झालो दास पायांचा काशाई वस्त्र धारण शंख चक्र गदा पद्म कमंडलू त्रिशूलधारी कमल नयनी समचरणी श्रीपाद वल्लभ श्री परमाराध्य भगवान दत्तात्रयांच्या चरण कमलाच्या सेवेकरता आपल्या समोर सादर केलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली समाधीधन अलंकापूर निवासी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अलंकापूर पीठाधिपती संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तेजोवलय तेजोनिधी विश्व माऊली माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ या ग्रंथ प्रकरण काव्यातील 4 चरणाचा अभंग असून आपल्या पूर्वजांच्या उद्धाराची सोय करू पाहणाऱ्या करता ज्ञानेश्वर महाराजांचा उपदेश आहे. विठ्ठल हर हर शाईची माल चालू ठेवा, कमी ठेवा शिटी मारत असेल. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ या ग्रंथ प्रकरण काव्यातील अभंग आपल्या समोर सादर केलेला आहे. गायलेल्या अभंगाची अर्थाने पूजा बांधण्या अगोदर ज्या निमित्तानं आपण या धर्ममंडपाखाली एकत्र जमलोय त्या निमित्ताला परिचयाच्या भावशब्द सुमनांचा शब्दस्पर्श अगत्याचा आहे. तो म्हणजे असा अखिल कोट अखिल गुणनिधान करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती सामर्थ्य संपन्न जगन्निवास भगवान श्री पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादानं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज विश्ववंदे जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज सोपानदेव महाराज आदी करून साधू संतांच्या महंतांच्या ग्रंथांच्या ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या शुरांच्या वीरांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली भूमी मार्तंड मल्हाराच्या परिघामध्ये वसलेली ही नावळी नगरी भगवान श्री चैतन्य कानिपनाथांच्या कृपा आशीर्वादाने पुनीत आणि पवित्र झालेली पुण्यसलीला कहामाई आणि निरामाईच्या तटावरती वसलेली ही नगरी आणि या नावळीतील मस्के परिवारातील एक आदर्श माता प्रातस्मरणीय पूजनीय वैकुंठवासी विमलाई छबनराव मस्के या आईच्या प्रथम पुण्यतिथीच्या श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही संकीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होते. थोडंसं हे करा पाठीमागे विठ्ठल घ्या तुम्ही ते करून घ्या. काय करणार त्याला बांधणार का त्या संबंधाने ही कीर्तनाची सेवा आहे. विमलाईनला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते. अनेक दिवस आणि आजारपणाशी ते खेळत होते आपल्या सगळ्याला ज्ञात आहे. जवळजवळ 14 वर्ष आणि अंथरुणाला खेळल्या होत्या. न चालता येत होतं न काय करता येत होतं. अशा अवस्थेतही आपल्या आईची उत्तम सेवा सर्व मुलांनी केली. 14 वर्ष जागेवर बसून होत्या पण घराचा संपूर्ण कारभार हा त्यांच्याच ताब्यात होता. गेले 10-11 वर्ष झालं इथल्या सप्ताहातल्या कीर्तनाच्या संबंधानं किंवा उत्सवाच्या निमित्तानं माझं येणं जाणं या परिवारामध्ये असतं. 10 वर्ष झाली मी पाहत होतो की त्या बाहेरच्या वरांड्यात असायच्या, झोपून असायच्या. पण ज्यावेळेस सगळ्यांच्या जेवणाच्या प्रसादाच्या पंक्ती बसायच्या त्यावेळेस जर काही लागलं त्याच्यामध्ये कुणाला जवसाची चटणी लागत असेल कुणाला काही लागत असेल तर त्या बाहेरून सांगायच्या या डब्यात ठेवलंय, इथं ती वस्तू आहे. म्हणजे एवढं सूक्ष्म निरीक्षण या कुटुंबाचं त्या करीत होत्या. आदरणीय दादा म्हणजे आईंचे पिता आणि भाग्यवान महाराजांचे वडील छबनराव दादा हे विवाह झाला आणि त्याच्यानंतर यंदा 9 वर्षांनी अपत्य झालंय. भाग्यवान महाराज हे 9 वर्षांनी झालेत म्हणून भाग्यवान असं नाव ठेवलंय. 9 वर्षांनी झालेत ते म्हणून अतिशय लाडके ते होत. पण दादांचं आणि राजकारण समाजकारण या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ जायचा आणि त्या कुटुंबावरती आई संपूर्ण लक्ष ठेवायच्या. त्याच्यानंतर मग ताई असतील चंदूदादा असेल गेल्या 1-2 वर्षापूर्वी यांच्या मोठ्या भगिनी म्हणजे ताईंच्या कन्या
मंदाताई इंद्रपाल मेमाने, त्यांनाही स्वर्गवास झाला अपघातातून. ही सगळीच कुटुंब असतील, मेमाने कुटुंब असेल, काळाने परिवारामध्ये दिलेल्या आमच्या स्वातीताई असतील, दीपकदाजी असतील, कामठे कुटुंबामध्ये दिलेल्या आमच्या चंद्रभागा म्हणजेच वर्षाताई असतील, प्रवीणदाजी असतील, ही सगळी मंडळी. आणि मी अनेक वर्षापासून पाहतोय हा परिवार या आईच्या सेवेमध्ये यांनी अनेक दिवस घालवले. आणि मागच्या वर्षी या स्थितीला अचानकपणे काय झालं त्यांनाही ते कळून आलं नाही. चांगल्या बोलत चालत होते, आदल्या दिवशी चांगलं संभाषण झालंय, बोलणं झालंय, आणि पहाटेच्या वेळेला कसला तरी थोडासा त्रास झाला आणि त्यांचं अचानक आपल्यातून जाणं झालं. जाणं हा इथला शाश्वत नियम आहे. येणं इतकं शाश्वत नाही, पण जाणं हे शाश्वत आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं त्याला काही पर्यायी व्यवस्था मृत्यू लोकांमध्ये दुसरी कुठली नाही. त्या संबंधानं श्रद्धा क्रियते तच्छ्राद्ध, हा श्रद्धायुक्त अंतकरणानं केलं जातं म्हणून त्याला श्राद्ध असं म्हणतात. तिथी सामान्य आहे, दशमीची तिथी सामान्य आहे, पण आईच्या जाण्यामुळे इथं उत्सव घडला, कीर्तन घडलं, भजन घडलं, म्हणून तिथीला पुण्य प्राप्त झालं, म्हणून पुण्यतिथी. त्यांचं स्मरण आपण करावं महात्म्यांचं, आणि आपल्या पदरी पुण्य पडावं म्हणून पुण्यस्मरण. या पुण्यतिथीच्या, श्राद्धाच्या आणि पुण्यस्मरणाच्या व्याख्या, संज्ञा आणि डेफिनेशन इथपर्यंत तुम्हाला कळालं असं. 12व्या आणि तिथीला 12व्या महिन्याचं हे मासिक श्राद्ध असतं शेवटचं, म्हणून याला वर्ष श्राद्ध असं म्हणतात. किती पिंडदान, कोणतं पिंडदान, कशासाठी, याची गरुड पुराणानं मीमांसा फार सुंदर मांडली. त्याचा थोडासा भाग पाहून, आपल्याला अभंग पाहून आई या विषयावरती बोलायचंय. अत्यंत प्रेमळ मायमाऊली, माझे 10 वर्ष तिच्या हाताखाली गेल्यामुळं मी जास्त काही सुरुवातीला बोलणार नाही आई या विषयावरती, शेवट बोलेन, कारण लगेच भावनिक झालं तर अभंगाचा भाव तसा बाजूला राहील. अभंगाची कोणत्या निवड करावी, काय करावी, म्हणून सगळ्याच्या पाठांतरात असणारा हा अभंग आहे. गेल्या 2-3 दिवसापूर्वी ह्यातले बरेचसे जण माझ्याबरोबर सोबतीला होते साथ करायला, म्हणून काहीतरी नवीन वेगळं चिंतन मांडावं. असा नका काय करू महाराज, तसलं जे चाललंय ते चांगलं आहे. म्हणून एक श्रीगुरूंच्या कृपेने हा अभंग आपल्या समोर सादर केलाय. देहाबद्दल थोडंसं बोलूया. भागवतानं देहाचे प्रकार 3 सांगितले आदरणीय आनंद महाराज. एक स्थूल देह आहे, एक सूक्ष्म देह आहे, आणि एक कारण देह. स्थूल देह नेमका कोणता? पंचतत्वाचे जे शरीर तयार होतं त्याला स्थूल देह म्हटलंय. अस्थि, मांस, रोम, नाडी हे जे आहे वरती दिसते याला स्थूल देह असं म्हणतात. हा स्थूल आहे, पण याचा आधार कोणीतरी घेतलाय, तो सूक्ष्म देहात आहे. याचा आधार घेतलाय ना, ज्याला आपण आत्मा असं संबोधतो. स्थूल देहाचा विचार केला तर याला इजा होते, आणि याला इजा झाल्यावरती आत्मा याचा सहवास सोडून देतो. गीता तत्वानं त्याचं विश्लेषण फार सुंदर केलंय. ते म्हणते की आत्मा अविनाशी आहे. कीर्तनाची पद्धत अशी असते सोडवायची, मी त्याच्यावरती जास्त बोलणार नाही, पण माझी एक अशी पद्धती की आधी श्लोक मांडावा, श्लोक मांडल्यानंतर त्या संबंधाने त्याची ओवी मांडावी, त्याच्या संबंधानं प्रमाण गावं, तेवढेच त्याची त्रिसूत्री पूर्ण होती. हे थोरा मोठ्यांनी कीर्तनाची परंपरा घातली, अशा आहे का नाही. महाराज आत्मा हा शाश्वत आहे, म्हणजे त्याला काहीच होत नाही. नैनं छंदंती शस्त्रानी नैनं दहती पावका न चेनं क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुतः. त्याच्या खाली ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं ट्रान्सलेशन फार गोड केले. काय? हा प्रलयोदक नापलवे अग्नी दाहोन संभवे येथ महाशोषुन प्रभवे मारुताचा. हे का नाही? याला अग्नीनं जाळता येत नाही, याला पाण्यानं भिजवता येत नाही, याला वाऱ्यानं सुखवता येत नाही, याला शस्त्रानं तोडता येत नाही, त्याला आत्मा म्हणतात. चला थोडासा स्थूल देहाचा विचार करू. मग स्थूल देह शाश्वत आहे का? स्थूल देह शाश्वत नाही. स्थूल देह शाश्वत नाही. ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी जाणं आहे, तिथं पर्यायाची व्यवस्था काहीच केली नाही, दुसरी जाणंच आहे. बरं ठीक आहे, मग नेमकं काय भानगड आहे ही? ते म्हणले पुढे जाऊन अजून गोड श्लोक त्यांनी घातलाय. वासासी जीर्णानी यथा विहाय नवा निगृह्णाती नरोपरानी. त्याच्या खाली ओवी गोड आहे. काय दादा? जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. स्वरधारा फक्त, आणि तुम्ही फक्त आवाज वाढ नका, इकोच त्यावेळेस द्या फक्त. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराजे. आदरणीय भोसले साहेब
ज्ञानेश्वर महाराजांनी 3,500 दिले दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये. बाहेरचं काय सांगायची गरज नाही, हेच रान उरकायचं नाही 12 वाजेपर्यंत. 2-3 तास दिले आणि एखाद्याला म्हणले याच्यावरतीच बोला, इतके दृष्टांत घालून दिले ज्ञानेश्वर. त्यांना माहिती होतं सामान्य माणसाला हे कळणार नाही. आणि कीर्तनकार वक्ता हा ज्ञानेश्वरीतून चालणारा असावा. एक वाक्य मी गोड वाचलं होतं पाठीमागं. सध्या अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात कीर्तनाची की कीर्तनकार कोणत्या गाडीतून येतो त्याच्यावरती त्याचं सगळं ठरलंय. मोठ्या लोकांचं वाक्य असं आहे, म्हणजे कीर्तनकार कोणत्या गाडीतून येतो ते बघू नका, कीर्तनकार कोणत्या गाथ्याच्या विचारातून येतो ते बघा. हे समाजासाठी जास्त लाभदायक ठरेल आणि हे समाजासाठी फायद्याचं आहे, लक्षात घ्या. म्हणून ओवीचा प्रवास त्याच्या करताय कळणार नाही लोकांना. ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं जन्म मरण नेमकं कसं, मरण म्हणजे नेमकं काय. महाराज म्हणले मरण म्हणजे हा शेवटचा दिवसच नाही. एवढे सगळे तज्ञ लोक ऐकायला यायचे म्हणून मी रात्री पुस्तक काढून परत पाठीला बसलो होतो अभ्यासाला. म्हणजे मोठे माणसं ऐकायला यायचे म्हणल्यावर जरा तयारी केली पाहिजे. मोठ्यांनी आपलं नीटनीटकं परीक्षण रिमार्किंग केलं तर पुढं प्रमोशन होतं, नाही तर डिमोशन होतं, असं आहे. त्याच्यामुळं आपलं थोडंच ते बदलू नका तुम्ही सारखं वारंवार. चांगलं लागलंय काहीच नाही, तुम्हाला कोण म्हणते का मागं आवाज वगैरे येत नाही, मग बघा थोडासा फ्लो सोडा, पण ते इथलं बदलतंय सगळं. ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं ही मरणाची जी प्रक्रिया आहे लोकांच्या लक्षात येणार नाही. मग त्यांनी गोड दृष्टांत घातला. म्हणजे एखादा धवल शुभ्र कपडे घालून माणूस असा रस्त्याने चालला होता, चालता चालता बाभळीचं झाड कुंपण काट्याचं एखादं त्याच्या अंगाला घासलं आणि ती कपडे फाटली अंगावरची. बरं ती कपडे फाटल्यावरती तो समाजात प्रतिष्ठित असल्यामुळं तसा जात नाही. तो घरी आला, त्याने अंगावरची कपडे काढली आणि ती टाकून दिली. कशामुळं? फाटली, खराब झाली, जीर्ण झाली. तोच शास्त्रोक्त शब्द आहे ना त्याला. ही प्राकृत मराठी आहे, जीर्ण. आता 4-5 दिवसापूर्वी एक जण माझ्याकडे आलता, श्रावण मास चालू झाल्या, म्हणला मराठीतली ज्ञानेश्वरी द्या. म्हणलं आता काय करावं गड्या. हे आपल्याला वाईट वाटेल, याच्यापेक्षा माऊलीला किती वाईट वाटत असेल असा मला विचार पडतो. ज्ञानेश्वरी ही मुळातच मराठी, अजून कसली द्यायची मराठी, हे सुद्धा लोकांना माहिती नाही हो. जीर्ण झालं म्हणून ते अंगावरचं वस्त्र काढलं, कपडे फेकून दिले, त्याच्या अंगावर जागेवर नवीन शर्ट घातला, परत चालू लागला. माऊलीने ती प्रक्रिया निहाळली असावी. माऊली काय म्हणते, शर्टाला इजा झाली का अंगाला आतल्या? कशाला? शर्टाला झाली, अंगाला काहीच झालं नाही. पण शर्ट चांगलं नसल्यामुळं शरीरानं विचार केला हे माझ्यासाठी उपयुक्त नाही म्हणून काढून फेकलं आणि नवीन. माऊली तसंच म्हणते, शरीर बदलण्याची प्रक्रिया, मरणाची प्रक्रियाही तशीच आहे. ज्या दिवशी आत्म्याला वाटतं ना हे शरीर माझ्यासाठी योग्य नाही, हे जीर्ण झालं, खराब झालं, त्या दिवशी या शरीराचा आधार सोडून देतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि तिथून पुढे त्याचा प्रवास चालू राहतो. तैसे देहांतरा ते स्वीकारी जे चैतन्य नाते विठाला. मग देह जाणार ही शाश्वत आहे. मोबाईल, आता ह्याच्या पुढचं अजून एक उदाहरण चांगलं सांगतो. मरण म्हणजे शेवट नाही. मरण जर शेवट असतं तर तुकाराम महाराज म्हणलेच नसते मरणाही आधी राहिलो मरुणी. मरण माझे मरून गेले, ऐका नाही. भोगावरी आम्ही घातीला पाषाण, मरणा मरण जगा काळ खाय, आम्ही माथा दिला. किती प्रमाण आहेत, लय प्रमाण आहेत. मरणाचा विषय मरणाचा मोठा आहे. मरणाच्या विषयावर बोलायला गेलं ना तर मरणाचा वेळ लागेल, त्याच्यामुळे आपण आटपते घेऊ. मरणाचा विषय मोठा आहे. साधू संतांनी सांगितलं मरण म्हणजे मरणाच्या अगोदर मुक्त होतो. कारण महाराज म्हणले शरीर तर काय ते पडणारच एक दिवस, त्याच्यात काय नवल वाटून घ्यायचं एवढं. मोबाईल जर कधी बदलायला गेला, 2-4 वर्ष झाली मोबाईल माणसं बदलतात. काय म्हणले, कशा काय प्रॉब्लेम आले म्हणजे ते डिस्प्ले चालत नाही, स्क्रीन टच होत नाही, त्याचे म्हणजे काय साऊंड चालत नाही, टच पॅड चालत नाही. बरोबर, ठीक आहे. मोबाईल बदलायला गेला म्हणजे चांगला मोबाईल दाखवा. ठीक आहे, दाखवला, पसंत पडला, 5-50 हजार, लाख रुपये, 1.5 लाख, ज्याची जशी ऐपत तशी आहे. सध्या फोनवरती सगळं ठरतंय. पण ते आयफोन बिफोन आहे ना, बरेचसे लोक फार आता काय अवघड झाले, 1.5 लाखाचे फोन आहेत. आहे ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे काय माऊली महाराज आहे का नाही, असं ज्याला आहे त्याला काय कुणाकडेही नाही. ते अन्नमान धन आहे का नाही, ते काय असं कुणाला मिळत असतं का. मी लय वर्ष झालं प्रयत्न करतोय पण हायच मिटाना माझं, तर कुठं काय फोन घ्यावा आयफोन. म्हणलं रील शूट करायला घ्यावा पण ते जुळा ना. आणि मग ते ठरलं मोबाईल आणायला गेला, मोबाईल घेतला त्यानं. पण मोबाईल घेतला आणि ते जुना फोन फेकून दिला, का तर ते चालतच नव्हतं. पण तो फेकून देण्याच्या अगोदर त्यानं एक तिथं काम केलं. काय केलं काय, एका का मोबाईल नाही काय घेतले, बोला ना काय झालं. पाणी देताना पाणी, त्याच्यातलं काय केलं, सिम कार्ड काढून घेतलं. त्याला पाणी पाजारे, गुळाचा खडा देताल थोडासा. विठाला विठाला
देहाची या गावालिया जन्म मृत्यूच्या सोडिया ना म्हणू नये धनंजया जिया परी देहाची या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया शरीर जाणारच आहे याच्यात काही पर्यायी व्यवस्था नाही बरं अजून काय ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या अध्यायात परत बोलले सगळ्याच्या पाठांतरातली एक ओवी आहे उपजे ते नाशे नाशिले पुनरुपे दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा अजून काय जन्म मरण यालाच माऊली संसार म्हणते जन्म मरण शाश्वत मग काय एवढ्या वेळा सांगितलं उदय असतो ज्ञानेश्वर महाराज म्हणले उदयाला आलेला सूर्य नास्ताला जाणारा सूर्य हे जसं थांबणार नाही तैसे जन्म मरण जगी अनिवार्य जगी तैसे जन्म मरण अनिवार्य जगी उदयास्ताच्या सूर्याप्रमाणे जन्म मरण चालणार आहे दुसऱ्या अध्यायात त्याचं वर्णन केलं माऊली म्हणते जन्म मरण हाच संसार आहे मी एक प्रमाण तुमच्याकडे घेऊन येतो लगेच आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय आगाऊ उपजन्यानी म्हणे हे साच जे का मानने तो जीवलोक म्हणे संसार जन्म मरण आहेच आहे नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार झेंडे गुरुजी तुम्ही एवढं ताब्यात धरता कसं असून मला त्याचं एक विशेष वाटतं टाळी वाजवा त्यांच्याकडे लय लय जर शिकायची असेल तर ते आमच्या झेंडे गुरुजी बरं का शिकायची असेल आणि लय दिवस घालवले त्याच्यामुळे ते जमते लय लवकर येत नाही लय दिवस घालवायला लागतात लय ताब्यात येण्याकरता असं लय लांबल आता या थोडं का आटोपतं घेवाय का 4 शब्द एकसारखे बाजले नाशिवंत देह जाणार सकळ आता हा कितीचा हिशोब आहे तुमचं तुम्ही लावा 2.5 पावणे 3चा आहे का कितीचा आहे 2चा आहे ना मला माझी धर्माधिकारी गुरुजींची चर्चा झाली त्याच्यावर म्हणजे हांडगर महाराज सुद्धा एक म्हणतात आणि तुम्ही सुद्धा एक म्हणतात म्हणून मी म्हणलं आता दोघांचं काय व्हायचं ती होऊन जाऊ दे एकदा म्हणून मी चाल काढली ती हरकत नाही नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ शरीर जाणार आहे बुवा याला पर्यायी व्यवस्था काही नाही घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हे सगळं जरी असलं
मग स्थूल देह ज्या दिवशी पडतो त्या दिवशी पिंडदानाची प्रक्रिया गरुड पुराणाने सांगितली. काय सांगितले? पुन्नम नरकात यस्मात् त्रायते पितर स्वतः तस्मात् पुत्रमिति प्रोक्तम स्वयमेव स्वयंभुवा जीवतो वाक्य करणात मृताय भरी भोजनात गयाय पिंडदानाश्च त्रिभि पुत्रस्य पुत्रः. ज्ञानोबरायन त्याला दुजोरा दिलाय माऊली महाराज. ज्ञानोबराय काय म्हणतात? पुण्यतिथीचा श्राद्धाचा दिवस पुन्हा पुन्हा नाही. याला समीकरण आहे काय? सोम सूर्यादी ग्रहणे येवोनी करती पार्वणे का माता पितर मरणे अंकेत जे दिवस. हा दिवस काय सामान्य नाही. बरोबर. अजून काय? त्याला भागवतानं श्रीमद भागवतानं एक पॅरलल ओळी घातली सेम. पुरुषासी पर्व काळ जन्मात जोडी एक वेळ मात्या पित्याचा अंतकाळ हे धर्माची वेळ अति पवित्र गा. दाजी याचा अर्थ असा आहे की आपल्या आई वडिलाच्या उत्तर कार्यात अंतकाळ झाल्याच्या नंतर उत्तर कार्य जे काही विधी येतात ते करणं पुरुषासाठी पर्व काळ आहे. काय? ते टाळू नये म्हणून 10व्याला उगता 10वा देणारे जरा लक्षात घ्या मी काय बोलतोय. अनेक वेळेला असे आमचे कीर्तनकार सांगतात की ते म्हणे सगळंच उक्त घ्या. अरे उक्त घ्या म्हणजे काय? ते म्हणले मुंडन पण तुमचं करा. बरं आहे का? घरातले तुझे जाऊ दे केस आमची काढा. असं कुठं चालत असतं का? त्याला काही पर्याय व्यवस्था आहेत का? नाही नाही. गरुड पुराण काय म्हणते ऐका. स्थूल देह पडला पहिल्या दिवशी एक पिंड द्यायचा. दादा हे नीट ऐका. पहिल्या दिवशी पिंड दिल्यावरती पिंडात्मक देह जो तयार होतो 13 दिवसात 10 दिवसांनी जो देह तयार होतो त्याला पिंडात्मक देह म्हणतात. सूक्ष्म देह बारीक आहे पण स्वर्गारोहणाची वाट पार करण्याकरता त्याला पिंडात्मक एक हाताचा देह दिला जातो. बघा गरुड पुराण काय म्हणते. मी परवा बोलून गेलो केदारी महाराज होते. गरुड पुराणामध्ये पहिल्या अध्यायात पाप पुण्याचं समीकरण सांगितले. भगवान श्री विष्णू नारायण आणि गरुडाची संवादाची मीमांसा म्हणजे गरुड पुराण शास्त्रे. पाप पुण्याचा हिशोब सांगितलाय अशोक बुवा. दुसऱ्या अध्यायात यममार्ग सांगितलाय. तिसऱ्या अध्यायात यममार्गावरच्या यातना सांगितल्यात. घरातलं कोणी गेल्यानंतर हे वाचलं पाहिजे याच्यानुसार प्रोसेस केली पाहिजे पुढची काय ती. लोक काही करत नाही तो आणि मग दोषाला बळी पडतात आणि मग तिकडं 1,00,000 सव्वा लाख घालवायचे. इथंच गेले 10-20 तर काय फरक पडला आधीच. दोष झाल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया औषध जखम मोठी झाल्यावर त्याच्यावरच नाही याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे ना. माझं बोलणं लक्षात आलं ना. पिंडात्मक देह 10 दिवसात तयार होतो म्हणून रोज एक पिंड सांगितलंय. पहिल्या दिवशीचा पिंड दिला की त्या पिंडात्मक देहाचं मस्तक तयार होतं. दुसरा पिंड दिला की त्याची मान तयार होते. हा पुत्राने द्यायचा आहे पिंड 10 दिवसात. तिसरा पिंड दिला की छाती तयार होते. चौथ्या पिंड याला त्या पिंडात्मक देहाचं हृदय तयार होतं. बघा तुम्ही गरुड पुराणात जाऊ. माझ्यावर विश्वास ठेवू नका. 5वा पिंड दिला की त्याचं पोट तयार होतं. 6वा पिंड दिला की त्याची नाभी तयार होते. 7वा पिंड दिला की त्याचे जननेंद्रिय आणि मांड्या तयार होतात. 8वा पिंड दिला की त्याचे गुडघे तयार होतात. 9वा पिंड दिला की त्याचे पाय तयार होतात. आणि 10व्याचा विधी झाला काकांच्या हातून. तिथं दशपिंडीचा विधी करतात. नाही 8 सलग पिंड नाही दिले आपण तर तिथं दशपिंडीचा विधी होतो. तो विधी झाला की तो पिंडात्मक देहात तो आत्मा प्रवेश करतो. 13 दिवस हा सूक्ष्म रूपानं घराच्या आढ्यावरती वास करतो. 13 दिवस घर सोडून जात नाही आत्मा. 13व्या दिवशी त्याची क्षुधाक्रांत होते म्हणजे त्याला भूक लागते म्हणून 13व्याचं मिष्टान्नाचं जेवण केलं जातं. त्यांच्या नावानं एक पात्र काढलं जातं. 13व्या दिवशी तो जेवतो आणि घरातून निघू लागतो. यमदूत त्याला सांगतात तुझा प्रवास इथला संपला गाड्या तू आमच्या बरोबर चालू लाग. तो त्याला विचारतो की माझा प्रवास किती आहे. ते म्हणतात 1 वर्षात तुझा 86 योजन इतका प्रवास आहे. किती? 86. पुढचा शब्द काय? योजन. यमदूतांना फोन बंद करायला सांगा. नाही बाबा नाही बंद करणार कारण ज्यांना बंद करता येत नाही त्यांचाच वाचतो तो. हे समीकरण आहे. 86 योजन. आदरणीय नाना काळाने 86 योजन म्हणजे किती? 1 किलोमीटर वरती 17 शून्य म्हणजे 1 योजन. 1 किलोमीटर वरती 17. मग कसं? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, निखर्व, शंखू, पद्म, परार्ध आणि मग योजन. विठ्ठला सांगायचं म्हणजे सगळं आधी घरी तपसावं लागतंय. होय विठ्ठलाप्पा. उगाच काही सांगितल्यावर तुम्ही हुशार माणसं सगळे तुम्ही लगे मोबाईलला कॅल्क्युलेशन करताल. तुम्ही आता काय आता तर चॅट GPT आलंय बाबा त्याला विचारलं की ती सगळं धडाधडा सांगते. मला त्याचं नवल वाटते.
हुशार आहे, तंत्रज्ञान पुढे निघालं. 1 किलोमीटरवरती 17 शून्य म्हणजे 1 योजन, 86 योजन चालायचे. मगाशी मी सांगितलं त्यांना काय करायचे, घागरदान करायचे. कशासाठी ते ऐका. या आत्म्याला यमदूतांबरोबर चालावं लागत असतं. चालता चालता 12 उष्ण सूर्यांची त्याच्यावर तप्त सावली सोडली, ऊन सोडलं जातं. त्याला त्रास होतो, तहान लागते, प्राणकंठात येतो, शरीर कसं तरी असह्य व्हायला लागतं, ग्लानी यायला लागते. मग तो वरून खालच्यांचा धावा करतो की माझ्यासाठी काहीतरी करा. गरुड पुराणाने सांगितलंय रोज 1-1 पियाला पाणी टाकायचं घागरीत, आणि ती घागर ब्राह्मणाला समंत्रक दान करायची, तर आपल्या पूर्वजांना पाणी मिळेल. ते शास्त्र आहे बुवा. चालत राहतो 12 उष्ण तप्त सूर्यांची त्याच्यावरती ती उष्णता पडते, त्रासतोय जीव, पाय भासताय त्याचे, अंग भासताय त्याचं. म्हणून जो जेवायला बसलाय ना त्याला कपडे दान करायचे, त्याच्या टोपी दान करायची, मस्तकाला त्रास होऊ नये, सावली मिळावी म्हणून त्याला छत्री दान करायची, आणि पाय भाजू नये म्हणून पादत्राले दान करायचे. पुढे जातो, आघोरी नावाची नदी आहे 3ऱ्या अध्यायात, तिचं नाव आहे वैतरणा. अनिल महाराज फार त्रासदायक आहे, भयानक आहे. पण त्या नदीत प्रवेश करायच्या अगोदर याला अंधाऱ्या गुफेत ठेवतात. त्या पिंडात मग देहाचे ती श्वापद लचके तोडतात, दिसत नसतं काय, विवळतो, त्रास होतो. मग त्याच्या वंशावळीतल्या लोकांना तो सांगतो माझ्या नावानं काहीतरी करा, मला दिसलं पाहिजे, मला इथं काही दिसत नाही. म्हणून गरुड पुराणानं शास्त्रात सांगितलंय आपल्या पूर्वजांच्या नावानं मुलांनी दीपदान करावं. हे जुने लोक सगळे करत होते. मी सांगतो तुम्हाला काय करायचंय, दीपदान करायचं, एखादा दिवा दान करायचं की त्यांना तिथं दिसलं पाहिजे. वैतरणा नदीमध्ये नेत असताना जर पाप जास्त असेल तर नाकामध्ये दोरी टाकून त्यांना त्या नदीत सोडलं जातं. ना वाचलं असेल तुम्ही, रक्तमांसाची नदी आहे, हाडाचे खच पडलेत, हृदयाचे खच पडलेत, जीव घाबरतो, व्याकुळ होतो. आणि जर इथं पोरांनी पुण्य नाही केलं, इथं श्राद्ध कर्म नाही केलं, पिंडदान नाही केलं, तर कडा कडा तिथून ते बोट मोडतात. का रे, माझ्या जीवाला गती मिळावी म्हणून तुम्ही विधी करत नाही. प्रमाण आहे कटा त्याचे करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला. मग त्या पितरांनी आपल्या नावानं बोट मोडू नयेत म्हणून श्राद्ध कर्म. म्हणून त्या मगाच्या 2 ओव्या खर्च केल्या. सोम सूर्यादी ग्रहणे योनी करती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस, किंवा पुरुषासी पर्व काळ, जन्मात जोडी एक वेळ, मात्या पित्याचा अंतकाळ, हे धर्माची वेळ अति पवित्र का. अजून जर ह्याला एक अजून प्रमाण पाहिजे असेल तर तुकाराम महाराज सांगतात, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण, पितृणातून मुक्त होण्याकरता हे करावं लागतं. आता ही काळजी पोराला असावी लागते. गुरुजी अभंगाचा प्रवेश घेऊ आता आपण, बघा असा तिथूनच काय, ही पोराला काळजी पाहिजे की माझ्या पूर्वजांचा उद्धार कसा होईल. माझा नुसता उद्धार नको, माझ्या बरोबर माझ्या पूर्वजांचाही उद्धार झाला पाहिजे. ही सगळीच मंडळी माझं नेहमी ऐकणारी, 4-2 दिवसापूर्वी ज्यावेळेस बोबगावला झाला माझा कार्यक्रम त्यावेळेस ही सगळी मंडळी होती. त्याच्यात एक वाक्य मी सांगितलं होतं, जर आपल्याला आपल्या कल्याणाचा मार्ग पाहिजे असेल राजू शेठ तर काय केलं पाहिजे. जास्त काही नाही करायचं. आपल्या ग्रामदेवतेला एक नमस्कार, आपल्या कुलदेवतेला एक नमस्कार, आणि आपल्या पितृदेवतेला एक नमस्कार. ज्याचा रोज आहे त्याचं कल्याण होण्यापासून कुणीच वाचवू शकत नाही, थांबवूही शकत नाही. नामा म्हणे किंवा तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती देवाची मशी इच्छा आहे तुम्हाला द्यायची, पण तुमच्या पूर्वजांनी दारं बंद करून टाकली, येणारच नाही. म्हणून काही लोकांच्याकडे करोडो रुपयाची इस्टेट आहे, पण गादी पडले तर झोप लागत नाही. म्हणजे 1.5 लाखाची तर माझी गादीच आहे.
पण झोपच येत नाही. 4 लाखाची तर गाडीच आहे, पण ट्रक सारखा जो माझ्या अंगावर येतो पुढून आला की तो मग साईड पट्टी सोडून चाललाय, पण मला साईडला बसल्या असं वाटतं माझ्याच पट्टीत आलाय काय अंगावरती. हे भय सारखं राहतं, त्याला पितृदोष असं म्हणतात, लक्षात ठेवा. मग तुम्हाला काळजी पाहिजे. माझ्या मुलांचा जर मी विचार करतोय तर माझ्या पूर्वजांचाही मला विचार करता आला पाहिजे की त्यांचा उद्धार कशानं होईल ते आजच्या अभंगात आपण पाहू. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं गोड उत्तर दिलंय, फार गोड चिंतन मांडलंय, मी जरा व्यवस्थित ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की त्या वंशातल्या मुलांना काळजी पाहिजे की आपल्या पूर्वजांचा उद्धार कशानं होईल. हरिपाठ कुणा करताय हा पहिला प्रश्न. हरिपाठ नेमका काय हा दुसरा प्रश्न. हरिपाठ म्हणजे नेमकं काय? प्रत्येक जीवाच्या अडचणी सोडवण्याकरता तयार केलेला ग्रंथ म्हणजे हरिपाठ. प्रत्येक माणसाला गाता यावा असा हरिपाठ. हा कुणा एका करता नाही, पण अतिविद्वान लोक कधी कधी त्याचा शोध फार चांगला लावतात. ते म्हणजे पहिल्या अभंगात आलंय आसोनी संसारी, म्हणजे हा संसारी करताय. तू काय संसारी का करताय का? संसारी का करता नाही, प्रत्येका करताय. हरिपाठाला कुणाला मज्जाव नाही. अरे अरे लहान थोर सकलास येते आहे अधिकार, सकलास येते आहे अधिकार, सकलास येते आहे अधिकार, सकलास येते आहे अधिकार. सकळासी येथे. तुम्ही सगळे असे स्वर्गात असला की आम्हाला स्वर्गात असल्यासारखं वाटतं. कटिंगला जाईल युट्यूबला वाक्य म्हणून वापरलं, अजून आलंच नव्हतं ते, मी बरेच दिवस झालं वापरतोय ते. स्वर्गात असले की स्वर्गात गंधर्व सभा अशी असावी कीर्तनाची. ज्याला कळत नाही तो म्हणला पाहिजे वा लयच कानाला गोड लागते हो. पण ते असं आहे, ज्याला कळत नाही त्यांनी कुठं वा म्हणलं की गुरुजींना त्रास होतो. ते आम्हाला चांगलं माहिती आहे त्याचं दुःख नका. ज्याला कळत नाही ना महाराज, तो वा म्हणला की लय मोठा अपमान झाल्यासारखं वाटतं काहीतरी. ते आम्हाला दोघालाच माहिती आहे काय आता ते आहे का. म्हणजे जाणकारांनी वा म्हणलं तर आनंदच होतो. म्हणजे एका गायकाला चांगलं विचारलं, म्हणजे दुःख कधी होतं, म्हणजे एकदा स्वर गेला की दुःख होतं, आणि दुसरं ज्याला कळत नाही तो वा म्हणला की लय मोठं दुःख होतं. म्हणजे मेल्याहून मेल्यासारखं वाटतं. वाईट आहे. गंधर्व सभा फार फार तयार मंडळीत बरं का, सगळी कॅसेटची मंडळी युट्यूबवरती आपण टाकलं तर फार अगदी गोड गाणारी मंडळी इथली महाराष्ट्रातली सगळी साथसंगत करण्याकरता. म्हणजे अशी साथ असली की कीर्तन किती वेळ करावं वाटतं. कधी कधी साथ असते, कधी कधी साथीचा नाही नाही मी कशाला काय म्हणू, तुमच्या मनाने तुम्ही ठरवताय, असलं काय ठरवत जाऊ नका. चला गोड साथ आहे काय. सकळासी येथे आहे अधिकार. हरिपाठ कुणा करताय हा कुणा करता नाही. आजच्या प्रसंगाला हा अभंग काय का म्हणून घेतला असावा प्रथमेश्वरात, अशी शंका बरेच लोकांची असेल. हरिपाठातला अभंग बऱ्यापैकी 99.99% लोकांनी हा मला नाही वाटत श्राद्धाला अभंग ऐकलाय. पण अरे श्राद्धा करताही तो उपयुक्त आहे ना. पूर्वजा वैकुंठ, पूर्वजांचा विचार केला ना त्या अभंगात. असं काय करता येण्यासारखं. हरिपाठ कुणा करताय कुणा करता नाही असा प्रश्न आहे. देवळात न जाणारा करता येतोय म्हणून देवाची येद्वारी असावा. त्याला थोडस पुढं वेदाची प्रक्रिया जाणणारा करता असावाच म्हणून चौवेदी जाणा भंग पुढं असावा. उपासनेत सगुण की निर्गुण हा भाव ज्याला उलगडायचा आहे त्याच्याकरता जर नसता तर त्रिगुण असा भंगच नसता. भक्तीत भाव पाहिजे की नाही ही मीमांसा ज्याच्याकडे आहे त्याच्याकरता नसता तर भावेविन भक्ती हा भंग. योगाच्या वाटेला जे लागले त्यांच्याकरता जर नसता तर योग याग विधी. बोधाच्या उंचीवर ज्याला जायचंय त्याच्याकरती जर नसता तर साधू बोध झाला. 30 वाले सुद्धा गेले असते, ते म्हणतील आम्ही एवढी पाप केली, आमचं काय आहे का हरिपाठात. ते त्यांच्याकरता सुद्धा आहे ना पर्वताप्रमाणे. तुम्हाला सुद्धा आहे, तुम्ही काळजी करा. पाप किती बी करा म्हणले पण तुमची पाप सुद्धा घालू ज्ञानेश्वर महाराज म्हणले. बरं सत्संगाची ज्याला आवड आहे त्याच्याकरता जर नसता तर संतांची संगती हा भंगच नसता. जपाचं ज्ञान किती आहे याच्याकरता जर असता तर तो विष्णुविन जप हा भंगच नसता आहे ना. तीर्थयात्रा करणारा करता जर नसता तर त्रिवेणी संगमी हा भंगच नसता. माऊली म्हणे त्रिवेणी संगमी जा नाही तर कुठं जा पण नाम नसल्यावरती चालणार नाही, म्हणजे त्यांच्याकरता सुद्धा आहे ना.
सदोष असणाऱ्या माणसाला निर्दोष व्हायचंय आणि त्याच्याकरता जर हरिपाठ नसता तर हरि उच्चारण अभंगच नसता. व्रतवैकल्य करणारा करता जर नसता तर तीर्थव्रत नेमसे भावे विना सिद्धी अभंग नसता. समाधी सुखाचा ज्याला बोध घ्यायचा त्याच्याकरता नसता तर समाधी हरीची समसुखे नसता ना. कळी काळावरती ज्याला मात करायचा आहे अशोक महाराज त्याच्याकरता जर अभंग नसता तर पुढचा अभंग नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी कळी काळती असी न पाही दृष्टी हा अभंगच आला नसता. आहे ना. द्वैत अद्वैत हा भाव ज्याला जाणून घ्यायचा आहे त्याच्याकरता जर हरिपाठ तयार केला नसता माऊलीनी तर एक नाम हरी द्वैत नाम मधुरी हा अभंगच पुढे आला नसता. बुद्धिवादी जीवाकरता जर हरिपाठ नसता अभंगाचं चिंतनच संपवतो इथं सगळं. बुद्धिवादी जीवाकरता जर हरिपाठ नसता तर हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ हा अभंगच आला नसता ना. पवित्रता होऊ पाहणाऱ्या जीवाकरता जर तो नसता तर हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा हा अभंगच आला नसता. पुराणाची ज्याला ओढ आहे त्याच्याकरता जर नसता आनंद महाराज तर हरिवंश पुराण हा अभंगच आला नसता. आहे ना. वैष्णवाच्या संगतीत जावं की काय करावं आणि तिथे गेल्यावर पापाचं पापक्षलन होईल का हा संभ्रम ज्याच्या डोक्यात आहे त्याच्या जर साठी नसता तर नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी हा अभंगच आला नसता. ज्याला पुरावा पाहिजे प्रूफ एव्हिडन्स प्रमाण पाहिजे त्याच्याकरता जर हरिपाठ नसता तर पुढचा अभंग वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन आलाच नसता. माझ्या पूर्वजांचा उद्धार होईल का हरिपाठानं हा प्रश्न जर डोक्यात नसता तर आजच्या कीर्तनाचा अभंग काळ वेळ नाम उच्चारिताना आलाच नसता. नियमाचं ज्याला बंधन आहे जो नियम पाळतो त्याच्याकरता जर हरिपाठ नसता तर नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ अभंगच आला नसता. तत्वाची जो संख्या मोजायला निघालाय त्याच्याकरता जर नसता तर 7 5 3 दशकांचा मेळा अभंगच आला नसता. जपाचं ज्ञान तपाचं ज्ञान ज्याला घेऊन देवापर्यंत जायचे त्याच्याकरता जर तो नसता तर जप तप कर्म क्रिया नेम धर्म अभंगच आला नसता. जाणत होऊ का नेमत होऊ हा भाव ज्याच्याकडे आणि हा संभ्रम ज्याच्याकडे जर माऊलीने त्याच्याकरता हरिपाठ लिहिलाच नसता तर जाणीव नेणीव अभंगच आला नसता. मी नेमकं काय धरावं हा प्रश्न ज्याच्या मनात उत्पन्न झालाय त्याच्याकरता जर हरिपाठ नसता तर एक तत्वनाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी हा अभंगच आला नसता. हरिपाठातला शेवटचा अभंग आहे. माऊली म्हणते ज्याचं टाइम प्लॅनिंग बेस्ट आहे जो वेळेचं नियोजन करणार आहे जो प्रपंचात म्हणतो माझा एक एक वेळ देवाच्या कामी लागला पाहिजे त्याच्याकरता जर हरिपाठात उपदेश नसता तर माऊलीने लिहिलंच नसतं. काय रिकामार्ध गडी राहू नास आनंद महाराज तुम्ही सगळे असे प्रसन्न चेहऱ्याने उभे म्हणून मला एवढं सगळं धपाधपा आठवलं नाही तर ही सिक्वेन्स सांगताना माझं एकदा चुकलेलं आहे ह्याच्या आधी. यातले जाणकार श्रोते असले ना तर बोलायला मजा येते. मी हरिपाठाचा झगडे महाराज सगळा भाव तुमच्या पुढे व्यक्त केला. माझ्या पूर्वजांचा कशानं उद्धार होईल ही जिज्ञासा ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच्याकरता मी लिहिलंय काय काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती. बरं ऐका आता आमच्या पूर्वजांचा उद्धार व्हावा या अपेक्षेनं माऊलीकडे काही माणसं गेले. माऊली आमच्या पूर्वजांचा उद्धार झाला पाहिजे. मी बरोबर 12-20 ला कीर्तन सोडणार त्याच्यामुळे काही गडबड करू नका. मला ज्ञात आहे सगळे राजकीय क्षेत्रातली मंडळी आलीत पण कीर्तनच 11:15 सुरू झाले आणि हे घर कीर्तनाचं आहे. ती आई तिथं बसून कीर्तन ऐकायची त्याच्यामुळं थोडासा आजच्या दिवस राहू दे 10-15 मिनिटं फक्त पुढे घेऊ. आणि नाना तुमच्या ताब्यात गावले आम्ही म्हणतो कधी होय संदीप शेठ तुमचं चालू असते आम्ही ऐकत असतो. अतुलजी तुमचं ऐकत असतो आम्ही कधी काय म्हणत नाही. आता तुम्ही संप्रदाय ताब्यात घावला आजच्या दिवस ऐका तुम्ही सगळे आता आहे का नाही. मग आणि सगळी ऐकणारी मंडळी आहेत बरं का नेहमी ऐकणारी मंडळी ती सगळी झालं तरी. पुरंदर तालुका आणि आमची राजकीय लोक बरं का तुम्हाला सांगतो दौंडकर सगळी मंडळी आमची लोक जेवढे राजकीय तेवढे पारमार्थिक आहेत सगळे बरं का. आणि बऱ्यापैकी सगळ्याचा अभ्यास आहे सगळ्याला या गोष्टीचा आणि संप्रदायाला सगळी मदत करणारी आहे उभारी देणारी ही सगळी मंडळी. त्याच्यामुळे यांचा आम्हाला अभिमान जास्त आहे. चला हरकत नाही पुढे जाऊयात. आमच्या पूर्वजांचा उद्धार कशाने होईल. माऊली म्हणते तुम्ही देवाचं नाव घ्या. म्हणजे नावाने होईल का म्हणजे नामापाशीच सगळे 2-4 ओव्या चांगल्या आठवल्या म्हणून म्हणतो.
सगळ्या स्वर्गात सगळं आहे म्हणे, देवाचं नाव नाही. मला 2-3 ओव्या चांगल्या आठवल्यात, आनंदजी महाराज म्हणून गातो. जेथ महासिद्धीची भांडारे, लावण्याची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनुची, जेथ अमरत्व हेची सिंहासन, ऐरावता सारी के वाहन, राजधानी भुवन अमरावती. काय नाही जेथ ओळंगे देव पायका, सैंद चिंतामणीची भूमिका, विनोद वनवाटिका सुरतरुचिया. एवढं सगळं असताना सुद्धा भगवान म्हणतात, तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबी न दिसे, वरी योग्याची मानसे उमरडोनी जाय. देवा तुम्ही स्वर्गातही नाही, मग नेमकं कुठं आहे? ते म्हणतात मी नामापाशी. परितयापाशी पांडवा, मी हरपला घेऊन सावा, जेथ नाम घोष बरवा, करीती माझा. मी माझ्या नामापाशी, म्हणून स्वर्गातले देव सुद्धा म्हणतात, स्वर्गीचे अमर इच्छिता, स्वर्गीचे अमर इच्छिता, स्वर्गातले देव इच्छा करतात की मृत्यू लोकात आम्हाला जन्म व्हावा. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा. मा नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. हे नामाचं महिमाने. नाम एवढं सामान्य नाही, म्हणून तुकाराम महाराजांनी 3 प्रकारचे उपदेश केले. एकाला प्रवृत्तीचा उपदेश, एकाला निवृत्तीचा उपदेश आणि एकाला लयाचा उपदेश म्हणतात. एकच चाल म्हणून त्यातली, म्हणजे ते कापून युट्यूबला टाकतील. मीच म्हणतो घेई घेई माझे वाचे, 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 घेई घेई माझे वाचे. माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा. हे नामाचं महिमाने, हे नामाचं महिमाने. एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठामध्ये दुसऱ्या अभंगामध्ये गोड बोलतात. नाही जमलं दुसरं काय बोलायला बोलू नका. यांना मी सांगितलंय, उपदेश लय करायचं नाही कोणाला, आपलं नामस्मरण करत राहायचं. हरी बोला ना तरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका. जमलं तर हरी बोला, पुन्हा एकदा सांगतो, जमलं तर हरी बोला, नाही जमलं तर बोलू नका, पण व्यर्थ काही बोलू नका, वेळ आपला घालवू नका. रिकामा अर्धगडी राहू नको. काव ज्ञानेश्वर महाराज, तुम्ही म्हणताय नाम घ्या, नाम घेतल्यानं आमच्या घरच्यांचा पूर्वजांचा उद्धार होईल, पण ते नाम कधी, कुठं आणि कसं घ्यावं हा प्रश्न माऊलीला विचारला असावा, आणि त्या प्रश्नाचं उत्तर माऊलीने आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात दिले.
उधरते 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 हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना काळ वेळ नाम उच्चारिता नाही. प्रश्नाचं उत्तर आहे. माऊली सांगते नाम कधी घ्यावं, कुठं घ्यावं, कसं घ्यावं, अजिबात काळजी करू नका. काळ वेळ नाम उच्चारिता. नाम घ्यायला काळही नाही, वेळही नाही, काहीच नाही, जागा नाही. जागेचं काही लोक म्हणतात दक्षिणाभिमुख. दक्षिणाभिमुख काही कामं करू नयेत, पण हरिदासाला त्याचं बंधन नाही. पुन्हा नाथ महाराजांचा हरिपाठ आहे, हरीची या दासा हरी राही दिशा. आहे का नाही? हरीच्या दासाला काय घेणं देणं. चला पुढं. आता माझा दुसरा प्रश्न आहे असा. काय प्रश्न आहे सुभाषराव? प्रश्न असा आहे की आम्ही नाव घेतलं तर आमच्या पूर्वजांचा उद्धार होईल का? पूर्वजांनी नाही घेतलं, माऊलीकडे प्रश्न घेऊन घ्या. आमच्या पूर्वजांनी नाही भक्ती केली, आपलं नाही, फॉर एक्झाम्पल नाही केली आमच्या पूर्वजांनी भक्ती, मग आम्ही नाव घेतल्यावर त्यांचा उद्धार होईल का? ते म्हणले का नाही होणार. तुम्ही नाव घेतल्यावरती त्यांचा उद्धार झालाच पाहिजे, हे त्यांच्या करताच आहे. काय? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी तेने वैकुंठ भुवनी. हे उत्तर झालं. त्याचं उदाहरण असं आहे, क्रिकेट सगळे बघता, कीर्तन नसले ऐकत तरी क्रिकेट तुम्ही सगळे बघता. क्रिकेट खेळताना जर पहिले 2 खेळाडू आउट झाले तर तिकडे पॅव्हेलियन मध्ये जाऊन बसतात, पण त्यांच्यातले उरलेले खेळाडू खेळायला लागतात. मॅच हळूहळू जी हरायला आलेली असते ती मॅच जिंकायला लागते. ही दोघं आधी आउट झालेले असतात, 4-6 जण तिथं पॅव्हेलियन मध्ये बसतात, की बाकीचे 2 जण खेळतात. आता हे आउट झालेत का नाही, यांच्या अगोदर यांनी गप मारायला पाहिजे का नाही? तिथं इकडे ह्यांनी 6 मारला की इकडे कालवा करतात बघा. ती ज्यांनी मारलाय ती नाही कालवा करीत, पण ती पॅव्हेलियन मधले खेळाडू पार शर्ट बिर्ट काढून फेकतात, ह्या सगळं. शेवटचा 6 मारला आणि मॅच जिंकली, ज्याने जिंकवली तो नाही कालवा करीत, पण जी आधी जाऊन खेळाडू बसलेत ना, मला हे जुळवायचंय कीर्तनात म्हणून सांगते, ती इतके उड्या मारतात, इतका आक्रोश करतात, इतके ओरडतात, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो. मग सहज त्यांना कधीतरी विचारा, अरे तुम्ही कसं काय जिंकला? तुम्ही तर आऊट झालता ना. अरे आम्ही आऊट झालतो, पण आमच्या संघातून पुढे जे खेळायला आले ते जिंकले, त्यांच्यामुळे आम्ही सुद्धा जिंकलो. जरा कीर्तनाला जुळू आपण. आता हे पूर्वजांनी नाही भजन केलं तरी काही अडचण नाही, काहीच अडचण नाही. ते पूर्वज आपले अगोदर, ते आऊट झालेले अगोदरचे असतात, म्हणजे आधीचे जे असतात ती पूर्वज असतात. आपल्या अगोदर तिथं जाऊन जे पूर्वज बसलेत, आपण जर इथं नामस्मरणाची चांगली बॅटिंग केली तर पॅव्हेलियन मध्ये ते उड्या मारतात, कारण तुम्ही जिंकला म्हणजे पूर्वज नामस्मरणाने जिंकले, हा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. दोन्ही पक्ष पाही उद्धरती, म्हणजे एक नाही उद्धारला जात, दोघही उद्धारले जातात, म्हणून दोन्ही पक्ष पाही उद्धरती. मग माऊली पुढे तिसरा प्रश्न मांडला. प्रश्न लय येतो चंद्रनाना अभंगात, पण कवा सोडवायचे एवढे. चिंतन असं हळूहळू मांडलं आणि आमचे सगळे जाणकार श्रोते. चिंतन लय गोड आहे अभंगात आहे, ज्याला कळतं ते म्हणणार हे सांगा अख्खं, म्हणजे आम्हाला समाधान वाटेल. ते लोक म्हणले आमचे पूर्वज पापी होते माऊली, याच्यावर तुमचं म्हणणं काय? माऊली म्हणले जर पाप केला असेल तर यम त्रास देणार, पण जर तुम्ही नाम घेतलं तर यम त्याच्यातून सुद्धा सोडवेल. असं मी म्हणलं होतं ना आधी. ग्रंथकाव्य, माझा एक त्रिवेणी संगमी नावाचा अभंग आहे बघा युट्यूबवरती, त्याच्यात मी ग्रंथकाव्याबद्दल बोललोय. ग्रंथकाव्य म्हणजे कडीला कडी, चैन असते ना, कडीला कडी. एक अभंग सोडवायचा तर अगोदरच्या अभंगाचा अर्थ बघायचा, त्याच्यावर दुसरा अभंग डिपेंड असतो. आमच्या पूर्वजांना यम त्रास देईल का माऊली? देणार ना, का नाही देणार? पण तुम्ही जर नाम घेतलं ना तर यम सुद्धा त्यांना त्रास देणार नाही. असं काय अभंग आहे अगोदरचा? वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन. बोला एक नारायण. पुढं जप तप कर्म हरिविन धर्म वावगाची श्रम. हरिपाठी गेले भ्रमर गुंतले ज्ञानदेवी मंत्र. यमे कुळ गो ऐकणाऱ्यांनो मला मनापासून खरं सांगा, असं कडीला काडी लागून जर जुळून आलं तर किती आनंद होतो आत्म्याला. नाही तर मी बोलतो एक कीर्तन आहे बारशाचं आणि शेवटची विनवणी अभंगच घेतला. लोक म्हणतात कालच नवीन जोडे घेतले होते आम्ही, पण तुम्ही चुकून संप्रदायिक असल्यामुळे आम्हाला काय बोलता येत नाही. असे लोक हानी करतात संप्रदायाची. म्हातारीची 100वी साजरी करायची आणि हा म्हणतो शेवट तो भला. म्हातारी म्हणली अरे 2-3 वर्ष राहिल्यात माझी अजून, येण्यासारखं काय लगेच कव्हर करून घेतो काय सगळं? कुठं काय बोलावं हे वक्त्याला कळलं पाहिजे. मे कुळ गोत्र वर्जिले का हो माऊली.
आमचे पूर्वज जर पापी असतील तर माऊली म्हणले काय हरकत नाही, यमे कुळगोत्र वर जेले आणि नाम सगळं सगळं हे करतं. अहो जडाला तारलं, अहिल्याचा उद्धार केला ना, दगडाला पाय लावला. विश्वामित्रांनी सांगितलं दगडाला पाय लाव, दगडाची स्त्री झाली शिळा व ती मनुष्य झाली, तुझे पाऊलाचे चाली, जड जीवा तारण हरी. बरं माऊली कधी घ्यावं? दुसरं चरण संपलं, वेळच नाही आमच्याकडे, मला आई विषयावर 1 मिनिट बोलायचे फक्त. तिसरं चरण म्हणजे हरिनामसार जिव्हाया नामाची उपमा त्या दैवाची कोणवानी. कधी घ्यावा असं नाही, कधी घेऊ नये असंही नाही, कायम घेत राहो. गाऊ राम नाम सदा, सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त. म्हणून माऊलीचा आग्रह ध्रुवपदामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी विठोबा. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठी मार्ग सोपा. यथामती यथा अवकाश अल्पशा बुद्धीप्रमाणे चिंतन मांडलं. 1-5 मिनिटाची वेळ मी जसं की सांगितलं माझ्याकडे राहिली होती तसं आपल्याशी बोलतो. फौजीचं लय प्रेम आहे, हे तुळशीचा हार आणि याचा मान फार मोठा असतो. महाराज फार तुळशीबद्दल किती बोलावं काय बोलावं आहे का नाही, आपल्या गळ्यात पडतं. त्यांचं प्रेम आहे या सगळ्या नावळीकरांचंच माझ्यावरती लय प्रेम आहे अफाट. आणि संप्रदायाला वाहून घेतलेली माणसं आहेत म्हणून, नाही तर काय एवढं नशीब नाही आहे का नाही. हे नशीब म्हणायचं आपलं आपल्या पदरी पडतं आहे का नाही. नामदेव महाराज म्हणतात देवाचं नाव मुखामध्ये यायला सुद्धा पुण्य सामग्री लागते. कधी कधी सहज एखाद्या माणसाला तुम्ही म्हणता का आम्ही चाललोय कीर्तनाला, आकाश महाराजांचं कीर्तन आहे चांगलं आहे ऐकण्यासारखं, येता का? ते म्हणते नाही मला कंटाळा आलाय. चला आम्ही चाललोय खंडोबाला शनिवारी कडे पठारला, येता का? नाही मला कंटाळा आलाय. आम्ही गुरुवारी नारायणपूरला निघालो, येत आहे का? नाही मला कंटाळा आलाय. त्या दिवशी समजून जायचं याला नाही कंटाळा आला, देवाचा याला कंटाळा आलाय. देवाला याचा कंटाळा आलाय म्हणून देव ह्याला बोलवत नाही. नामदेव महाराजाला विचारा. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. सद्भाग्यानं मिळत असतं. म्हणून फौजीचं संप्रदायाकरताही योगदान आहे. देशाची सेवा करून भाग्यवान महाराजांनी या ठिकाणी संप्रदायाच्या सेवेला वाहून घेतलं. समाजकारणातही ते असतात. मी नेहमी एक वाक्य चांगलं सांगत असतो, सगळे राजकीय मंडळी आमचे आहेत लक्षात ठेवा, आणि पारमार्थिक मंडळी, कपाळाला बुक्का सगळ्याचा दिसतोय आपल्याला. एक वाक्य चांगलं आहे का माझं, राजकारणात परमार्थ वाढला तरी चालेल, काय हरकत नाही. राजकारणात परमार्थ घ्यावा, नक्की घ्यावा. राजकारणात माणसानं परमार्थ वाढावा. राजकारणी माणसाने परमार्थिक असलं तरी चालतं. राजकारणात का परमार्थ त्यांनी कितीही कोट्यावधी पटीचा वाढवावा. राजकारणात परमार्थ करावा, पण परमार्थात मात्र राजकारण करू नये. परमार्थिक माणसाने राजकारण असावं, का नसावं? आमचे ते नात्यापुतेचे माझे आमदार आहेत अतुलजी,
मला त्यांचं नाव लक्षात येणे, माझ्याकडे नंबर सेव्ह, मी गेलं की जातो त्यांच्याकडे. यांचे पूर्व आश्रमीचे काँग्रेसचे होते. ते मला गोड सांगत होते, म्हणजे राजकारणी का नसावं, त्यांचा अध्यात्माचा अभ्यास चांगला आहे. म्हणजे राम राजा होता, कृष्ण राजा होता, मग त्यांनी का नसावं असं ज्याच्या त्याच्या परीने, पण ते चांगल्या पद्धतीने करता येईल असा एक सद्भाव असावा. देशाचं आणि संरक्षण त्यांनी इतके दिवस केलं आणि आता संप्रदायाला वाहून घेतलं. आपल्याला त्याच्याबद्दल आदर असला पाहिजे. मी नेहमी सांगतो, सैनिकाबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल माणसाला आदर असला पाहिजे. कायम लक्षात ठेवा, शेतकरी रानात काबाड कष्ट करतोय म्हणून आपण 2 वेळचं जेवतोय, आणि सैनिक सीमेवरती उभा आहे म्हणून आपण निवांत झोपतोय. या दोघांचे आपल्यावरती उपकार आहेत कायमस्वरूपीचे, लक्षात ठेवा. हे 2 माणसं नाही तर काही नाही. मागं एका अर्थशास्त्रज्ञाने मत व्यक्त केलं होतं बरं का राजू भैया. आता अर्थशास्त्रज्ञ म्हणला होता, हा देश आहे म्हणला, हा व्यापाऱ्यांच्या जीवावरती चालतो. हा देश व्यापाऱ्यांच्या जीवावर चालत नाही. आणि जर चालत असता ना तर कोरोनाच्या काळात आम्हाला कळालं सगळं का व्यापाऱ्यांच्या जीवावर चालत नाही. ज्या दिवशी शेतकऱ्याचा नांगर त्याच्या वावरात चालतो त्या दिवशी हा भारत देश चालतो. याला उगाच काही कृषी प्रधान म्हणत नाही. म्हणून या 2 लोकांचे उपकार आपल्यावरती भरपूर आहेत. म्हणून मी सांगत असतो नेहमी की पूर आला की लोक म्हणतात आर्मीला बोलवा. वाईट वाटतं कधी कधी रेल्वेच्या डब्यात त्या लोकांना जागा मिळत नाही. आता हे रिटायर्ड म्हणून सोडू द्या, काय आत्ताचे लोक फोटो शेअर करतात त्यांचे. सैनिक जरी येत असला ना घरी ड्युटीवरून सुट्टीला, जागा सुद्धा रेल्वेत देत नाही. एवढी अडपाट लोक आपली आहेत. अरे ते तुमच्याकरता जागून आलाय, तो तुमच्याकरता तिथं जागा आहे, त्याच्याकरता इथं जागा नसेल तर काय उपयोग आहे त्याचा. पूर आला की आर्मी बोलवायची, भांडणं झाली की आर्मी बोलवायची, दंगली झाली की आर्मी बोलवायची, सण आली की आर्मी बोलवायची. मग एखाद दिवशी 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला एखादा सैनिक बोलवत चला, तो त्याचा मान आहे, लक्षात ठेवा. कारण देश त्यांनी सुरक्षित ठेवण्याचं काम केलंय. फार बळ द्यावं लागतं सैनिक उभा करायला. आणि असा एक सैनिक आणि असा एक वारकरी ज्या मातीनं दिला, त्या मातीची पुण्यतिथी आज आहे. पूजन वैकुंठवासी विमलाई. म्हणून तुम्ही समाजकार्य दोघं, आता चंदूभाऊ शेती करतोय, सगळी जागच्या जागेवर व्यवस्थित आहे. तुम्हाला जन्म देणारी तुमची माय मोठी आहे, लक्षात ठेवा. चांगलं वाक्य ऐका कीर्तनातले, 2-3 वाक्य सांगायची थांबायचं. आता आपल्याला काही फरक पडत नाही 20 मिनिटांनी एखाद दिवस. लाईट टाइम प्रोटोकॉल आपण सगळेच पाळणारी माणसं आहे, पण आता इथं कीर्तन उशिरा चालू झाल्यामुळे माझाही काही इलाज चालला नाही. 2 माणसं जगात अशी आहेत, अतुलजी, फक्त आपल्या आईला आणि बापालाच वाटतं आपण मोठं व्हावं, नाही हो कुणाला वाटत. सहज एकानं फॉर्च्युनर गाडी घेतली, त्याला मोठा हार टाकला, त्याच्या शेजारीला त्यानं पेढा दिला. शेजारी म्हणला एवढी प्रगती केलीच कशी काय. तो सहज म्हणला तुमचेच आशीर्वाद आहेत. ते म्हणला आमचे तर आशीर्वाद लागणार नाही तर तुझ्या सायकलला मार्गाडं राहिलं नसतं. आमचे तर आशीर्वाद लागणार ना. म्हणजे ह्या जगात असं, खरं बोलतोय मी, या जगात असं कुणीच नाही की ज्यांना वाटतं तुम्ही मोठं व्हावं. एक तुमच्या आईला वाटतं मोठं व्हावं आणि दुसरं तुमच्या वडिलांना वाटतं मोठं व्हावं. जगात कोणाला वाटत नाही तुम्ही मोठं व्हावं, लक्षात ठेवा. काकी एक वाक्य चांगलं सांगतो, लेकरू जर रडायला लागलं ना, आईचं महत्व किती मोठं आहे. लेकरू जर रडायला लागलं ना तर आई त्याला जवळ घेते, आहे का नाही. आई कडेवरती घेते आणि बाप गावातनं जाताना खांद्यावरून घेऊन फिरवतो. मी वाक्य फार छान सांगत असतो, माझ्या डोळ्याला जे दिसतं ते माझ्या लेकराला दिसावं म्हणून आई कडेवर घेऊन फिरते, आणि जे माझ्याही डोळ्याला दिसत नाही ते सुद्धा माझ्या लेकराला दिसावं म्हणून बाप त्याला खांद्यावरती घेऊन फिरवते. 2च माणसं जगात अशी की ज्यांना वाटतं माझं लेकरू मोठं हो. आईचं महिमान फार मोठं आहे गड्या हो. रात्रीच्या 3 वाजता जरी तुम्ही घरी आला तरी जेवलाय काही विचारणारी जगात तुमची आई असते, दुसरं कोण नसतं. माणिकरावांची आई आमचे ते पाहुणे मोठ्या आई रात्रीच्या जागायच्या. 3-4 वाजता जर कधी आले झेंडे पाटील तर रात्रीचे ते उठायचे, आवाज ऐकला की गाडीचा, म्हणायची जेवला का तू. एवढं प्रेम जगात फक्त आई करू शकते, दुसरं कोणी करू शकत नाही, लक्षात ठेवा. कोणी करू शकत नाही हो. दिवसभर कामाला जाण, संध्याकाळी घरी या, बाप विचारेल कितना कमाया, पोरगी विचारेल मेरे लिए क्या लाया, बायको म्हणेल कितना बचाया. फक्त 85-90 वर्षाची माय तुम्हाला खाली बसून विचारेल दिनभर में क्या कुछ खाया. एवढं विचार म्हणजे जगात फक्त तुमची आई, दुसरं कोणी नाही, लक्षात ठेवा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी नाही ना. जिने लेकरू उपाशी झोपवलं बहिणाबाई म्हणतात तिला आई म्हणता येणार नाही. दुधावरी आली बुरी तिले साय म्हणू नये, निजवते भुक्या पोटी तिले माय म्हणू नये. अनेक अभंग आहेत. उपनिषदकार म्हणतात उपाध्यायन दशचारी आचार्याने शतम पिता सहस्त्रंतु पितृण माता गौरवेण तिरिच्येते नान्नोदक समदानन तिथी द्वादश समान गायत्री परमंत्रण मातृम परदैवतः. लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. हे जुन्या आया आहेत ना, मी जुन्या आयांच्या बद्दल बोलतोय, ज्यांच्या डोक्यावरती पदर असायचा, ठसठशीत कुंकू असायचं. कुणी आलं तरी त्याच्या तोंडावरून हात फिरवायच्या, सुखी राहा रे बाबा, माझ्या लेकरासारखा आहेस तू.
असं म्हणणारी जगात तीच माय माऊली असते, लक्षात ठेवा, दुसरं कोणी नाही. शेवटचं उदाहरण सांगतोय, फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे माझ्याकडे, ऐका. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, सारे संत मांदियाळी दशमी पासून उत्सव करत होते, समाधी घेतली. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, सारा समाज ढसढसा रडू लागला. नदीची यमाशा घातले माझवन, तैसे जनवन कालवले. नदीच्या पाण्यातल्या माशांना माजवून टाकावं तसं ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यावर धाय मोकळून सगळे रडले. ऐका, रडले, आणि रडल्याच्या नंतर ना जगाचा बाप सुद्धा रडायला लागला. म्हणा गुरुजी, देव निवृत्ती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीला नमस्कार केला, कमलाचं पुष्प ठेवलं. जगाच्या बापानं ज्ञानेश्वर महाराजांना डोळे भरून पाहिलं. जड अंतकरणाने निवृत्ती महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज बाहेर आले. आई, आई काय असते सांग. शेवटचं, लावी अली शिळा विवराची, दगड लावला समाधीचा, जड अंतकरण झालं हृदय. जगाचा बाप आहे श्री विष्णू, वाईट वाटतंय त्याला माऊली करता. निवृत्ती महाराजांना ढसा ढसा रडायचंय, पण रडता येत नाही, माझा भाऊ समाधीस्थ झाला. मुक्ताबाई महाराजांना हुंदका आवरेना, सोपान काकांना कवळ घातली, रडू लागल्या मुक्ताबाई महाराज. जगाच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं. रडला देव, रडला देव, रडला हो. रुक्मिणी खाली आली, रुक्मिणी देवाला विचारते, अनेक योगी झाले, देवा तुम्ही कुणा करता रडला नाही हो, मग माऊली करता का रडला? किती योगी झाले आजपर्यंत? देवाचे उद्गारे. देव म्हणते रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, हे ज्ञान संजीवन जाणत त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी, जो या ते दृष्टीने हाळी, तो वाहात येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करेल याची यात्रा, तो तारेल सकळ गोत्रा सकळी कुळी पवित्रा, याची या दर्शनी होती. एवढं माऊलीचं वर्णन केलं देवानं. अगं रुक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज कुणी सामान्य नाहीत ग. जगानं एवढे हाल हाल केले तरी सुद्धा जगाच्या कल्याणाकरता पसायदान मागितलं. जगातला पहिला पुरुष आहे माऊली, ज्याला आईची उपमा दिली. रडला देव, आणि देव सांगत असताना रुक्मिणी सुद्धा रडली. ऐका माझं, रुक्मिणी सुद्धा रडली हो. आता देव रुक्मिणीला प्रश्न विचारतो, का ग रुक्मिणी, आलं ना माझ्या माऊली करता तुझ्या सुद्धा डोळ्यात पाणी? रुक्मिणी सांगते, देवा मी तुमच्या माऊली करता नाही रडत, नाही रडत मी तुमच्या माऊली करता. मग कुणा करता? समाधीच्या अभंगात उत्तर आहे, देवा मी तुमच्या माऊली करता नाही रडत. ज्यानं जगाच्या कल्याणाची प्रार्थना केली, विश्व कल्याणाची प्रार्थना केली, ज्यानं जगाकरता पसायदान मागितलं, एवढा प्रतिभा संपन्न माणूस ज्या आईच्या पोटी जन्माला आला, त्या आईची कुस किती धन्य असेल, मी ती आई करता रडते. रुक्मिणीचे उद्गार आहेत, म्हणे धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले ऐसे सांगता हरीशी.
प्रेम ओसंडले रुक्मिणीसी म्हणे धन्य धन्य जयाची कुशी धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण नारायण गाय नारायण घ्याय धन्य त्याची माय प्रसवली माणूस किती मोठा आहे त्याच्यापेक्षा त्याची आई 1000 पटीनं मोठी असते माऊली मोठे आहेत माऊलीपेक्षा त्यांना जन्म देणारी रुक्मिणी मोठी आहे छत्रपती शिवाजी महाराज मोठेच पण छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या जिजामाता त्यांच्यापेक्षा मोठ्या डॉक्टर बाबासाहेब मोठेच पण बाबासाहेबांना जन्म देणारी त्यांची माता मोठी ज्योतिबा फुले मोठेच पण त्यांना जन्म देणारी त्यांची माय मोठी भाग्यवान महाराज मोठे स्वातीताई मोठी वर्षाताई मोठी मंदाताई मोठी चंदूभाऊ मोठे पण या 5ही पोराला जन्म देणारी त्यांची विमलाई त्या पोरांपेक्षा मोठी आहे लक्षात ठेवा या आईचे त्यांच्या संस्कार म्हणून इथे येऊन थांबले म्हणून मिळेल पूर्व पुण्यानं तुम्हाला सगळं आईचं आणि बापाचं प्रेम कधीच मिळणार नाही लक्षात ठेवा ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा ज्याला आईबाप नाही त्याला आईबापाची किंमत विचारा सहज बापाचा फोन आला तर कॉलेजचे पोरं म्हणतात काय कामधंदा नाही याला सारखा फोन करत राहतो चांगलं सांगेन बाबा व बापाचा फोन आला तर उचलत जा कारण काही माणसांच्या फोनवरती बापाचा फोन कधीच येत नाही ज्याला येत नाही त्याचं दुःख त्याला विचारा मिळेल म्हणून सगळं पूर्व पुण्य आईबाप पुन्हा पुन्हा मिळणार नाहीत आपल्या आई वडिलाची सेवा करा सकळ तीर्थाची दुरेजे एक मात पित्रिता सेवेशी कीर शरीर लोन कीजे आपण माझा इतका वेळ जास्तीत जास्त ऐकून घेतलं सगळ्याच्या चरणी प्रणिपात करतो सगळ्यांना फुलं मिळालीत का या ठिकाणी आमच्या भाग्यवान महाराजांनी आईच्या स्मरणार्थाने गावामध्ये एक दशक्रियेचा ओठा आपल्याला माहिती आहे आईचं नाव कायम राहावं याच्याकरता असं काहीतरी करावं तुका म्हणे एक मरणीची सरे आणि उत्तमाची उरी कीर्ती मागे दशक्रियेचं शेड बांधून ठेवलंय मागच्या वर्षी दशक्रियेला 1000 आंब्याची रोपं आम्ही वाटली होती आणि आजही आईच्या नावानं 1000 रोपं भाग्यवान महाराज या ठिकाणी वाटप करणारे सगळ्यांनी आपल्या घरी न्यायचे आणि त्या रोपालाच नाव द्यायचे विमल ते आंब्याचं रोप वाढवायचे त्याची फळं खाताना तुम्हाला लक्षात येईल की एका माय माऊलीच्या पुत्राने ही रोपं वाटली होती एक आदर्श संकल्प रक्षा विसर्जित न करता तिच्यातही एक पिंपळाचं चांगलं झाड लावलंय त्याचं नाव आईचं झाड ठेवलंय हा इथेही पलीकडे कुंपणाच्या बाजूला आता कीर्तन झाल्याच्या नंतर नाही राजकीय मंडळी काय आलेली आहेत त्यांच्या हस्तेच्या ठिकाणी आपल्याला वृक्षारोपणाचाही कार्यक्रम घ्यायचा आहे असा एक महाराष्ट्रभर आदर्श देणारा आईच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालाय मी पुन्हा एकदा सगळ्या नावळी ग्रामस्थांना आणि मस्के परिवाराला या ठिकाणी शतशः धन्यवाद देतो आपल्या हातात सगळ्याच्या फुलं मी माऊलीचं भजन घेतो त्याच्यानंतर परंपरेचं भानुदास एकनाथ भजन घेऊ आणि आपण सेवेला पूर्णविराम देऊ आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला हा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तू अंतकाळी विठू आमासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली घरची मंडळी चला भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ टाळी टाळी भानुदास एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ 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 भानुदास
देवी विठाल